So, well, my friends, let us start from subunit 1.3 opposite and similar meaning words. याच्यातले ऑपोजिट आणि सिमिलर मिनिंग वर्ड्स आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत आणि स्कॉलरशिप मध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न याच्यावर विचारले जातात ते सॅम्पल क्वेश्चनच्या साहाय्याने आपण समजून घेणार आहोत. पहिला प्रश्न दिला आहे, राईट अँड ॲप्रोप्रिएट आन्सर फ्रॉम गिवन ऑप्शन्स. दिलेल्या अंडरलाईन केलेल्या शब्दासाठी आपल्याला योग्य रिस्पॉन्स द्यायचा आहे. पहिला प्रश्न दिला आहे, टू रिमेन हेल्दी वी शुड ईट फ्रेश फूड अँड अवॉइड डॅश फूड. या ठिकाणी फ्रेश या शब्दाला अंडरलाईन केलेली आणि पुढे ब्लँक जागा दिलेली. त्या ठिकाणी शब्द दिलेत, ऑप्शन दिलेत हॉट, टेस्टी, स्वीट आणि स्टेल. तर फ्रेश या शब्दाचा ऑपोजिट वर्ड जो आहे तो म्हणजे स्टेल, शिळा, म्हणून ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट ऑप्शन. दुसरा प्रश्न आहे, फाइंड आउट सिमिलर मिनिंग फॉर द फॉलोइंग अंडरलाइन फ्रेज. अंडरलाइन केलेल्या फ्रेजसाठी आपल्याला सिमिलर मिनिंग द्यायचा आहे. आय एम नॉट अफ्रेड ऑफ युअर बिग आर्म्स. अफ्रेड ऑफ म्हणजे ला, घाबरणे, अशा प्रकारची ती फ्रेज आहे आणि त्यासाठी ऑप्शन दिले. पहिला ऑप्शन हॅपी, दुसरा अँग्री, टू बी फ्रायटन बाय आणि एक्साइटमेंट. तर या ठिकाणी फ्रायटन हा शब्द अफ्रेड ऑफ याला सिमिलर आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 जो आहे तो इट इज करेक्ट ऑप्शन, टू बी फ्रायटन बाय. देन थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज द ऑपोजिट ऑफ स्ट्रॉंग. स्ट्रॉंग या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द कोणता आहे? चूज फ्रॉम द फॉलोइंग. तर स्ट्रॉंगचा ऑपोजिट वर्ड जो आहे इथं पहिला ऑप्शन दिला आहे वीक, WEEK, वीक म्हणजे आठवडा. दुसरा जो ऑप्शन आहे WEAK, वीक म्हणजे अशक्त. नंबर 3 हेल्दी अँड पॉवरफुल चौथा. तर या चारही ऑप्शन मधून दुसरा जो ऑप्शन आहे तो अशक्त या शब्दासाठी अर्थाचा आणि इट इज ऑपोजिट वर्ड फॉर स्ट्रॉंग. स्ट्रॉंगचा ऑपोजिट वर्ड आहे WEAK, ऑप्शन नंबर 2. देन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4, राईट ॲप्रोप्रिएट ऑपोजिट वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड. अंडरलाइन केलेल्या शब्दाला आपल्याला ऑपोजिट वर्ड या ठिकाणी द्यायचा आहे. या ठिकाणी सेंटेन्स दिलाय, इन द स्टोरी ऑफ हियर अँड टॉर्टॉइज हियर रॅन फास्ट इन द बिगिनिंग बट इन द एंड डॅश अँड स्टडी टॉर्टॉइज ऑन द रेस. या ठिकाणी नेमका अंडरलाइन केलेला शब्द नाही. तर या ठिकाणी इन द स्टोरी ऑफ हियर अँड टॉर्टॉइज हियर रॅन फास्ट इन द बिगिनिंग बट इन द एंड डॅश अँड स्टडी टॉर्टॉइज ऑन द रेस. या ठिकाणी फास्ट हा शब्द दिलेला आहे आणि त्याचा ऑपोजिट वर्ड या ठिकाणी आपल्याला लिहायचा. अंडरलाइन केलेला शब्द फास्ट आहे आणि स्लो त्यासाठी ऑप्शन आलेला आहे बघा. पहिला ऑप्शन क्विक आहे, दुसरा स्लो, तिसरा स्टेबल आणि चौथा एक्सपिरियन्स. तर या ठिकाणी त्याचा फास्टचा ऑपोजिट वर्ड जो आहे स्लो आहे, तो ऑप्शन आपण या ठिकाणी निवडणार आहोत. चौथा प्रश्न आहे, सिलेक्ट एनी वन ॲप्रोप्रिएट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग टू मेक ऑपोजिट. विंटर इज कोल्ड व्हेर ॲज समर इज डॅश. कोल्ड हा शब्द आहे अंडरलाइन केलेला आणि त्याचा विरुद्धार्थाचा शब्द आपल्याला निवडायचा आहे. पहिला ऑप्शन दिला आहे हीट, दुसरा हीट, तिसरा हॉट आणि चौथा कूल. तर कोल्डचा ऑपोजिट वर्ड आहे हॉट, HOT हॉट. तर तो ऑप्शन नंबर 3 आपण चूज करणार आहोत. पाचवा प्रश्न दिलेला आहे, चूज अँड ॲप्रोप्रिएट सुटेबल ऑपोजिट वर्ड फॉर अंडरलाइन वर्ड फ्रॉम गिवन ऑप्शन्स. अंडरलाइन केलेल्या शब्दासाठी ऑपोजिट वर्ड आपल्याला निवडायचा आहे. आय लव्ह पेट ॲनिमल्स लाईक डॉग, कॅट. मला पाळीव प्राणी आवडतात. लव या शब्दाला अंडरलाइन केलेली. बट माय सिस्टर प्रिया डॅश इट आणि लवचा ऑपोजिट वर्ड आपल्याला लिहायचा आहे पर्यायांमधून. पहिला पर्याय दिला आहे लाईक्स, दुसरा डिसलाईक्स, तिसरा अवॉइड्स आणि चौथा दिला आहे हेट्स. लवचा ऑपोजिट वर्ड आहे हेट्स, म्हणून या ठिकाणी आपण ऑप्शन नंबर 4 निवडणार आहोत. देन क्वेश्चन नंबर 6, 4 पेअर्स आर गिवन इन द फॉलोइंग, विच पेअर इज नॉट द पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड. 4 पेअर्स दिलेत आणि या 4 पेअर्स पैकी कोणती पेअर ऑपोजिट वर्डची पेअर नाही ती आपल्याला लिहायची. पहिली पेअर दिली ॲपियर, डिसॲपियर, ही ऑपोजिट वर्डची पेअर आहे. ब्युटिफुल, अगली, इट इज ऑल्सो पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड, ही सुद्धा ऑपोजिट वर्डची पेअर आहे. फॉल्स आणि रॉंग. या ठिकाणी फॉल्स म्हणजे चुकीचा, रॉंग म्हणजे सुद्धा चुकीचा. इट इज नॉट द पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड, ही ऑपोजिट वर्डची पेअर नाही. आणि चौथा पण ऑप्शन पाहणार, टेम, वाईल्ड म्हणजे पाळीव आणि जंगली, अशा प्रकारची. म्हणजे पहिली, दुसरी आणि चौथी ही ऑपोजिट पेअर आहे आणि फॉल्स, रॉंग नंबर 3 ची जो ऑप्शन आहे इट इज नॉट ऑपोजिट वर्ड पेअर, म्हणून ऑप्शन नंबर 3 आपण निवडणार आहोत. 7वा प्रश्न आहे, विच वर्ड डज नॉट रिक्वायर प्रिफिक्स टू मेक इट ऑपोजिट वर्ड. असा खालच्या ऑप्शन पैकी एक शब्द आपल्याला निवडायचा आहे का ज्याला प्रिफिक्स लागणार नाही त्याचं ऑपोजिट करताना, किंवा ज्याला प्रिफिक्स लागलेलं. विच वर्ड डज नॉट रिक्वायर प्रिफिक्स, ज्याला प्रिफिक्सची गरज नाही ऑपोजिट करताना. पहिला शब्द आहे प्रॉपर, त्याला इम हे प्रिफिक्स जोडून आपण त्याचा इम प्रॉपर ऑपोजिट वर्ड तयार करू शकतो. ॲक्टिव्हला इन प्रिफिक्स जोडून इनॲक्टिव्ह तयार करू शकतो. रॉंग
हा जो शब्द आहे याला प्रिफिक्स जोडता येणार नाही. आणि चौथा बिलिव्हेबल अनबिलिव्हेबल, म्हणजेच आपल्याला जे उत्तर अपेक्षित आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 रॉंग. याला कोणत्याही प्रकारचं प्रिफिक्स जोडून त्याचा ऑपोजिट वर्ड तयार होणार नाही, म्हणून ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट ऑप्शन. 8वा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच डज नॉट रिक्वायर प्रिफिक्स इन टू गेट इट्स अँटोनिम. योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे विच डज नॉट रिक्वायर प्रिफिक्स इन, ज्याला इन प्रिफिक्स लागणार नाही त्याचा ऑपोजिट करताना. पहिला शब्द आहे ऑनेस्ट, दुसरा आहे एक्सपिरियन्स, तिसरा व्हेरिएबली आणि इव्हिटेबली. तर या ठिकाणी ऑनेस्ट हा जो शब्द आहे त्याला इन प्रिफिक्स लागणार नाही, तर त्याचा ऑनेस्टचा इन ऑनेस्ट असं त्याचं अँटोनिम होणार नाही, म्हणून पहिला जो पर्याय आहे तो पर्याय बरोबर आहे. ऑनेस्ट एक्सपिरियन्सला इन एक्सपिरियन्स, व्हेरिएबली इनव्हेरिएबली, इनएव्हिटेबली असे शब्द त्या आपण प्रिफिक्स इन वापरून त्याचे ऑपोजिट वर्ड तयार करू शकतो, बट ऑनेस्टला इन हे प्रिफिक्स आपल्याला वापरता येणार नाही. 9वा प्रश्न आहे अजिंक्य इज अवॉर्डेड फॉर बीइंग पंक्च्युअल. अजिंक्य ऑलवेज गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग. अजिंक्य हा खूप पंक्च्युअल आहे, वक्तशीर आहे, त्याबद्दल त्याला अवॉर्डेड केले गेले आहे. अजिंक्य ऑलवेज गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग, तो सकाळी लवकर उठतो. सो ही डॅश रिचेस लेट टू द ऑफिस, म्हणून तो ऑफिसला उशिरा पोहोचतो. नेवर, ऑलवेज, रेग्युलरली अँड समटाइम्स. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन द्यायचं आहे सो ही नेवर रिचेस लेट टू द ऑफिस. तो लवकर उठतो आणि पंक्च्युअल असल्यामुळे तो कामावर सुद्धा वेळेवर जातो, म्हणून तो कधीच उशिरा ऑफिसला जात नाही. नेवर हा शब्द आपल्याला तिथे वापरावा लागेल. नेक्स्ट आहे 10वा प्रश्न ट्विन्स लुक अलाइक. ट्विन्स हे दोघं सारखे असतात ॲज देर इज नॉट इवन स्लाइट डॅश इन देम. मग पहिला पर्याय आहे चेंज, डिफरन्स, ग्रोथ आणि मुवमेंट. सिलेक्ट एनी ओनली अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल अप ऑपोजिट वर्ड. अलाइक म्हणजे सारखा आणि त्यांचा ऑपोजिट वर्ड आहे डिफरन्स म्हणजे वेगवेगळे, म्हणून दुसरा पर्याय आपण निवडणार आहोत. 11वा प्रश्न दिला आहे फॉलोइंग आर सेट ऑफ वर्ड्स, फाइंड द ग्रुप विच हॅज पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स. या ठिकाणी त्यांनी सेट दिलेत आणि कोणती पेअर ऑपोजिट वर्डची ग्रुप आहे ते आपल्याला निवडायचे. पहिले दिले फुल, एम्प्टी, नाऊ, देन, लेफ्ट, राईट. याच्यामध्ये तीनही जे पेअर आहेत ते ऑपोजिट वर्ड आहेत. दुसरा दिला आहे ॲपियर, अनॲपियर, बिग, टॉल, डल, अगली. इट इज रॉंग. या ठिकाणी ऑपोजिट वर्डच्या पेअर नाहीत, म्हणजे आपल्याला योग्य सेट निवडायला सांगितला ऑपोजिट वर्डचा. तिसरा ऑप्शन आहे हिअर, व्हेअर, अप, हाय, सेफ, नन सेफ. या ठिकाणी सुद्धा वाचल्याबरोबर आपल्याला लक्ष दिलं इथं सुद्धा ऑपोजिट वर्डच्या पेअर नाही आहेत. लाईट, लाईट, ब्युटिफुल, स्मार्ट, स्मॉल, टायनी ही पण नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 1 जो आपण पहिला फुल, एम्प्टी म्हणजे फुलचा ऑपोजिट वर्ड एम्प्टी, नाऊचा देन आणि लेफ्टचा राईट, म्हणजेच पहिला जो ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. देन क्वेश्चन नंबर 12 फ्रॉम द फॉलोइंग गिवन 4 पेअर्स ओनली 1 पेअर इज अन ॲप्रोप्रिएट ऑपोजिट वर्ड पेअर, फाइंड आउट. त्यांनी खाली दिलेल्या ज्या पेअर आहेत त्याच्यामध्ये ओनली 1 पेअर इज अन ॲप्रोप्रिएट ऑपोजिट वर्ड, म्हणजे एकच पेअर ही ऑपोजिट वर्डची पेअर आहे आणि ती आपल्याला शोधायला लावली. पहिला पर्याय दिला आहे जॉय हॅपी, दुसरा दिला आहे जॉय अनहॅपी, तिसरा जॉय सॉरो आणि जॉय एन्जॉय. तर या ठिकाणी बघा जॉय आनंदी, तर त्याचा ऑपोजिट वर्ड हॅपी नाही, पहिली पेअर नाही, दुसरी पण नाही, तिसरी जी पेअर आहे जॉय आणि सॉरो, आनंदी आणि दुःखी. तर इट इज करेक्ट पेअर. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट ऑप्शन असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. जॉय आणि हॅपी का नाही, तर त्या ठिकाणी अन हे प्रिफिक्स वापरले, हॅपी आणि हॅपी करेक्ट राहिली असती, परंतु या ठिकाणी जॉय आणि सॉरो ही पेअर करेक्ट आहे. 13 नंबरचा प्रश्न आहे फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह शोईंग द सिमिलर मिनिंग ऑफ द वर्ड. सिमिलर मिनिंग दर्शवणारा शब्द आपल्याला लिहायचा आहे. ऑल बॉईज वेअर बिजी इन मेरी मेकिंग आफ्टर विनिंग द मॅच. मेरी मेकिंग याच्यासाठी आपल्याला सिमिलर वर्ड निवडायचा आहे. डिस्कसिंग पहिला पर्याय आहे, दुसरा क्रिटिसायझिंग टीका करणे, तिसरा सेलिब्रेट करणे आणि अनालायझिंग. तर या ठिकाणी ते सेलिब्रेट करतात मॅच जिंकल्याच्या नंतर, म्हणून ऑप्शन नंबर 3 जो आहे सेलिब्रेटिंग इट इज करेक्ट ऑप्शन. 14 नंबरचा प्रश्न आहे एन्श्युअर. एन्श्युअर मीन्स त्यांनी विचारलेलं आहे. पहिला पर्याय आहे कन्फर्म, दुसरा अनश्युअर, सी आणि फाइंड. ऑप्शन नंबर 2, 3, 4 आर नॉट करेक्ट बिकॉज एन्श्युअर मीन्स टू कन्फर्म. एन्श्युअरचा अर्थ होतो खात्री करणे, कन्फर्म, म्हणून ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट सिमिलर मिनिंग वर्ड. 15वा प्रश्न आहे माय फ्रेंड्स फील ॲट होम इन माय होम. ॲट होमला अंडरलाईन केलं आणि माय फ्रेंड्स फील ॲट होम. मग पर्याय दिले त्याने होमसिक, हॅप्पी, कम्फर्टेबल आणि स्ट्रेंज.
द मिनिंग ऑफ द फ्रेज ॲट होम मीन्स ॲज इफ इन अवर ओन होम, आपलं स्वतःचं घर. हिअर इट मीन्स फील कम्फर्टेबल, मग आपल्या स्वतःच्या घरी आपल्याला कम्फर्टेबल फिलिंग होत असतं. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 जो आहे तो करेक्ट आहे. 16वा प्रश्न दिला आहे, फाइंड द पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स फ्रॉम जम्बल्ड लेटर. दिलेल्या शब्दामध्ये जम्बल लेटर्स आहेत BSUEYLL. तर याच्यामधून आपल्याला ऑपोजिट वर्डची पेअर शोधायची. मग त्याच्यामध्ये पहिलीच पेअर आपण बाय आणि सेल ही आपल्याला मिळते. जर तो शब्द तुम्ही काळजीपूर्वक पाहिला तर लगेच तुमच्या लक्षात येईल कोणती ऑपोजिट वर्डची पेअर त्याच्यामध्ये लपलेली आहे. दुसरी पेअर चुकीची दिलेली आहे, तिसरी पण चुकीची आहे, चौथी पण. आणि बाय सेल म्हणजे ते ऑप्शन वाचल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल. आणि या ठिकाणी ते अक्षर त्या ठिकाणी आहेत जम्बल लेटर्समध्ये, म्हणून बाय आणि त्याचा ऑपोजिट वर्ड सेल. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट ऑप्शन. आता या प्रकरणावर आपल्याला प्रॅक्टिस एक्झरसाइज पाहायची आणि प्रॅक्टिस एक्झरसाइजमध्ये तुम्ही रिस्पॉन्सेस देऊ शकतात. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, चूज द ऑपोजिट मिनिंग वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड्स. पहिला प्रश्न आहे, द किंग वॉज जनरस अँड व्हेरी काइंड बट हिज सन वॉज क्रुएल अँड डॅश डॅश. आता काइंड हा शब्द अंडरलाइन केलेला आहे, त्याचा ऑपोजिट वर्ड आपल्याला लिहायचा आहे. पहिला ऑप्शन आहे हेल्पफुल, दुसरा कोऑपरेटिव्ह, तिसरा अनकाइंड आणि मायझर. या ठिकाणी लगेच तुम्हाला त्याचा ऑपोजिट वर्ड या ठिकाणी सांगता येईल. अनकाइंड हा पर्याय त्यासाठी योग्य आहे. दुसरा प्रश्न आहे, फाइंड आउट सिमिलर मिनिंग फ्रॉम द अंडरलाइन फ्रेज. अंडरलाइन केलेल्या फ्रेजसाठी सिमिलर मिनिंग. प्रश्नामध्ये जी सूचना दिली ती काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. या ठिकाणी सूचना आहे मदर, वाक्य आहे मदर लुक आफ्टर हर सिबलिंग, आणि सूचना दिली होती सिमिलर मिनिंग. लुक आफ्टर म्हणजे ची काळजी घेणे. मग याच्यासाठी आपल्याला पर्याय निवडायचा आहे, टू केअर ऑफ, केअरलेस, वरीड आणि निग्लेक्टेड. तर या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे टू केअर ऑफ, ची काळजी घेणे, इट इज सिमिलर मिनिंग, तो त्याचा समानार्थाचा शब्द आहे. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट इज द ऑपोजिट ऑफ विन. विनचा ऑपोजिट वर्ड कुठला, चूज फ्रॉम द फॉलोइंग. मग विन म्हणजे जिंकणे, आणि त्याच्यासाठी आहे लॉस, लूज आणि लूज अशा प्रकारचे शब्द आहे. तर विनचा ऑपोजिट वर्ड आपण लूज हा घेऊ शकतो, लॉस, LOSS, यस. Then next number 4, choose an appropriate synonyms for. Synonym, सिमिलर आणि सिनोनिम एकाच अर्थाचे शब्द आहेत, समानार्थी शब्द. फॉर नोन याच्यासाठी सिनोनिम म्हणजे सिमिलर वर्ड आपल्याला शोधायचा आहे. त्याचा ऑप्शन द्यायचा आहे, करेक्ट ऑप्शन. पर्याय दिलेत, पहिला पर्याय फेमस, दुसरा अनपॉप्युलर, एव्हरीवन आणि अननोन. नोन म्हणजे माहीत असणे, त्याच्यासाठी आपण पहिला जो पर्याय आहे फेमस हा पर्याय देऊ शकतो, प्रसिद्ध असणे, प्रसिद्ध. पाचवा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट सिनोनिम. याच्यामध्ये कोणती पेअर ही सिमिलर पेअर नाही. करेक्ट, इनकरेक्ट, पहिलीच ऑपोजिटची पेअर दिसते आपल्याला. दुसरा करेक्ट, राईट, अनहॅपी, सॅड, विल विश. तर पहिला ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. करेक्ट, इनकरेक्ट ही ऑपोजिट पेअर आहे. आणि त्यांनी प्रश्नामध्ये विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट सिनोनिम. कोणती पेअर सिनोनिम नाही, म्हणजेच ऑपोजिट पेअर त्या ठिकाणी दिलेली आहे. सहावा प्रश्न आहे, विच वर्ड डज नॉट नीड प्रिफिक्स टू मेक अन ऑपोजिट वर्ड. दिलेल्या 4 ऑप्शन मधल्या शब्दांपैकी कोणत्या शब्दाला प्रिफिक्सची गरज नाही त्याचा ऑपोजिट वर्ड करताना. पहिला पर्याय आहे कम, दुसरा आहे ॲग्री, तिसरा ॲपियर आणि चौथा परफेक्ट. तर या ठिकाणी 4ही ऑप्शन पाहिल्याच्या नंतर कम हा जो शब्द आहे त्याचा ऑपोजिट वर्ड गो, म्हणजे त्या ठिकाणी त्याला प्रिफिक्सची गरज नाही. ॲग्रीला डिसॲग्री, डिस हे प्रिफिक्स आपण जोडतो. ॲपियरला सुद्धा डिस हे प्रिफिक्स आणि परफेक्टला इम, म्हणजे प्रिफिक्स जोडून यांचे ऑपोजिट वर्ड तयार होतात. पण कमचं तसं नाही आहे, म्हणून या ठिकाणी कम हा शब्द आपण घेऊ शकतो उत्तरामध्ये. सातवा प्रश्न आहे, विच वर्ड डज नॉट नीड प्रिफिक्स अन टू मेक इट्स ऑपोजिट वर्ड. ऑपोजिट करण्यासाठी अन प्रिफिक्स आपल्याला जोडण्याची गरज नाही. तर त्याच्यामध्ये प्रॉपर आहे, एबल आहे, कम्फर्टेबल आणि विलिंगली 4 शब्द दिलेले आहेत. तर या ठिकाणी अन हे प्रिफिक्स, विच वर्ड डज नॉट नीड प्रिफिक्स अन टू मेक इट्स ऑपोजिट वर्ड. ऑपोजिट करण्यासाठी प्रॉपर हा जो शब्द आहे प्रॉपर त्याला अनची गरज नाही. एबलला अनेबल, कम्फर्टेबलला विच वर्ड डज नॉट नीड प्रिफिक्स अन टू मेक इट्स ऑपोजिट वर्ड. प्रश्न प्रॉपर, कम्फर्टेबल, अनकम्फर्टेबल, अनविलिंगली, यस प्रॉपर हा शब्द त्यासाठी योग्य असेल, पहिला पर्याय. आठवा प्रश्न आहे, हा प्रश्न पाहतोय आपण, फाइंड आउट द करेक्ट सिमिलर मिनिंग पेअर फ्रॉम द फॉलोइंग.
योग्य समानार्थाची पेअर आपल्याला द्यायची देअर देअर आय थर्ड वन यू देम आणि दी आणि यू 4 नंबरची पेअर जी आहे तर या ठिकाणी आपल्याला सिमिलर मिनिंग पेअर या ठिकाणी सांगता येईल। दी आणि यू ही समानार्थाचे शब्द आहेत, एक ओल्ड इंग्लिश मधला आहे आणि एक न्यू इंग्लिश मधला। 9वा प्रश्न आहे सिलेक्ट वन ॲप्रोप्रिएट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग अँटोनिम। एक योग्य पर्याय आपल्याला द्यायचा विरुद्धार्थी शब्दासाठी। इंडिया विल आयदर विन धिस ICC 2020 वर्ल्ड कप और मे डॅश द मॅच। तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत लूज, गिव्ह, लास्ट आणि फेल। 4 ऑप्शन आहेत तर विनचा ऑपोजिट वर्ड आपण या ठिकाणी लूज हा देऊ शकतो। 10वा प्रश्न आहे चूज द पेअर विच इज नॉट ऑपोजिट पेअर ऑफ वर्ड्स। 4 पेअर दिलेले आहेत, 4 ऑप्शन्स दिले आहेत आणि याच्यामध्ये ऑपोजिट वर्डची पेअर नसलेला पर्याय आपल्याला द्यायचा आहे। ऑप्टेन गेट, ऑप्टेन म्हणजे मिळवणे, गेट म्हणजे सुद्धा मिळवणे। डिसेंट, इनडिसेंट, डिसअप्रूव्ह, अप्रूव्ह, इन्क्रीज, डिक्रीज। दुसरी, तिसरी आणि चौथी या 4ही ऑपोजिट वर्डच्या पेअर आहेत आणि पहिला जो ऑप्शन आहे ऑप्टेन गेट तर हे सिमिलर मिनिंगचे आहे म्हणजेच नॉट ऑपोजिट पेअर आहे म्हणून ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट ऑप्शन। देन 11 क्वेश्चन नंबर 11 व्हॉट इज द सिमिलर वर्ड फॉर डेल। डेल या शब्दासाठी आपल्याला समानार्थी शब्द द्यायचा आहे। डेल म्हणजे दरी, तर या ठिकाणी पर्याय दिले तर रिव्हर, व्हॅली, वॉटरफॉल आणि फ्लो। तर या ठिकाणी त्याच्या सिमिलर वर्ड आहे तो म्हणजे व्हॅली। देन नंबर 12 फाइंड आउट द सिमिलर वर्ड फॉर द फॉलोइंग। अंडरलाइन केलेल्या शब्दासाठी आपल्याला समानार्थाचा शब्द द्यायचा आहे। माय फादर बिकेम व्हेरी टायर्ड बाय डुईंग हिज ऑफिस वर्क। व्हेरी टायर्ड याच्यासाठी आपल्याला पर्याय द्यायचा आहे डिलाइटेड, एक्झॉस्टेड, डिस्टर्ब अँड हॉन्टेड। तर एक्झॉस्टेड हा शब्द आहे त्यासाठी योग्य। देन नंबर 13 IOUNT फाइंड आउट ऑपोजिट पेअर ऑफ वर्ड फ्रॉम दीज लेटर्स। या अक्षरांमधून आपल्याला ऑपोजिट पेअर निवडायची आहे। पहिला ऑप्शन दिला इन आउट, दुसरा इन ऑन, तिसरा इन टू आणि नो इन। तर या ठिकाणी इन आउट हा योग्य पर्याय आहे। 14वा प्रश्न आहे BEENGDIN फाइंड आउट ऑपोजिट पेअर ऑफ वर्ड फ्रॉम दीज लेटर्स। या अक्षरांमधून सुद्धा आपल्याला ऑपोजिट पेअर विरुद्धार्थी शब्दांची एक जोडी आपल्याला शोधून द्यायची। पहिला ऑप्शन दिला आहे बिगिन एंड, दुसरा आहे इंजिन अँड DB, बेड एनिंग, डेइंग, बीन। म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द दिले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला ते ऑप्शन पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल का बिगिन आणि एंड हा जो ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन आहे आणि त्या शब्दांमध्ये ते आपल्याला मिळत आहेत त्या जंबल लेटर्समध्ये। आणि शेवटचा 15वा प्रश्न दिला आहे फाइंड द सिमिलर वर्ड फॉर द गिवन वर्ड। वेन याच्यासाठी सिमिलर वर्ड आपल्याला द्यायचा आहे। वेन म्हणजे युजलेस, निरुपयोगी, निरुपयोगी या अर्थासाठी हा शब्द आहे आणि युजफुल म्हणजे उपयोगी। दुसरा जो दिला युजेबल, युजलेस आणि बेस्ट टू यूज। तर या ठिकाणी युजलेस हा त्याचा सिमिलर वर्ड आपण देऊ शकतो। अशा पद्धतीने या ठिकाणी आज आपण या शैक्षणिक व्हिडिओच्या साहाय्याने या ठिकाणी जे 1.3 जे सब युनिट दिलेलं होतं व्होकॅब्युलरी या मेन टॉपिकमधून ऑपोजिट अँड सिमिलर मिनिंग वर्ड्स, ऑपोजिट अँड सिमिलर मिनिंग वर्ड्स तर ते आज आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत याला शेअर करा। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। थँक्स अ लॉट।